मार्केटिंगमध्ये खिळा आणि हातोडी याची एक थेरी आहे, ज्याला प्रोडक्ट हॅमरिंग थेरी असं म्हणतात. म्हणजे भिंतीत खिळा ठोकताना खिळ्याच्या डोक्यावर हातोडी खूपदा मारावी लागते, तेव्हा कुठं तो खिळा त्या भिंतीच्या आतमध्ये जातो. याच प्रकारच्या थेरीला मार्केटिंगमध्ये प्रोडक्ट हॅमरिंग असं म्हणतात. याचा उपयोग केव्हा करतात बघा, म्हणजे मागणी नसतानाही देशातील लोकांवर माल कसा थोपवतात हे बाजारातील अशा प्रकारच्या हातोडी ठरवतात. आणि या सर्व हातोड्या चालक, व्यावसायिक, बिझनेसमॅन, इंडस्ट्रियलिस्ट किंवा मॅन्युफॅक्चरर हे लोक अशा हातोड्यांचा उपयोग करत असतात. या हातोड्या म्हणजे काय बघा, म्हणजे तुम्ही क्रीम लावल्यास गोरे वाल, तुमच्या पाण्यात तुम्हाला अचानक किटाणू दिसतील, मुलांची हाईट वाढवायला तुम्हाला अचानक कुठला तरी पावडर खाणं आवश्यक राहील, आंघोळ केल्यावरही तुमच्या शरीराची वास येईल, तुम्हाला टूथपेस्ट म्हणजे कोळसा पाहिजे राहील, कलेक्टर होण्यासाठी अभ्यासापेक्षा तुम्हाला आता मीठ बदलवण्याची गरज आहे, सिम तुम्हाला फुकटमध्ये मिळेल, आणि मेल्यावर तुमच्या कुटुंबाचं काय जर तुम्ही इन्शुरन्स नाही काढला तर. अशा इतर अनेक हातोड्या बाजारातील चालाक व्यावसायिक रोज रोज तुमच्या मेंदूवर म्हणजे डोक्यांवर मारत असतात. यामुळे काय होतात, ह्या वस्तू पद्धतशीरपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा टीव्हीच्या माध्यमातून लोकांच्या मेंदूत शिरवल्या जातात, ज्यामुळे बाजारात ग्राहकरूपी मानसिक गुलाम तयार करण्यास मदत होते. या ग्राहकांना असं वाटते की मी बाजाराचा राजा आहे, मी वस्तू निवडतो, काय घ्यायचं आहे हे मी ठरवतो. पण या ठिकाणी तो चुकतो. खरं तर ती वस्तू तो निवडतच नाही, तर तो त्याच वस्तू घेतो ज्या त्याच्या मेंदूत घरबसल्या हातोडीने ठोकून ठोकून शिरवल्या आहेत. सध्या तुम्ही असं म्हणा, याचा उपयोग सध्या भारतातील राजकारणात खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसेल. म्हणजे काही लोकांना असं वाटेल की मतदानाच्या दिवशी मी माझ्या आवडीच्या उमेदवाराला मतदान करतो, असा विचार जर तुमच्या मनात येत असेल तर आपण चूक करत आहात. एक लक्षात घ्या, आपण भारतातील लोक कोणत्या तरी एका राजकारणी पक्षाच्या दावणीला बांधलेला आहोत. आपल्या मेंदूत मतदानाचा खिळा पक्षप्रेमाच्या हातोडीने ठोकलेला असतो. आपल्याला विशिष्ट पक्षाला मतदान करायला भाग पाडले जाते. त्यामुळे मी आपल्या इच्छेनुसार मत देतो व नेता निवडतो असा समज देखील लोकांनी ठेवू नये. आपण आपल्या पक्षप्रेमापलीकडचं विचारच करत नाही. कोण चांगला, कोण वाईट, कोण कामाचा, कोण बिनकामाचा, कोण उत्तम, कोण बुजगावणं हे ओळखण्याच्या मानसिकतेत कोणताच मतदार आपल्याला दिसणार नाही. आपण घरून निघतानाच ठरलेलं असते, किंबहुना 5 वर्षात कुणाला मतदान करायचं याकरिता राजकारण्यांकडून आपल्या मेंदूवर पद्धतशीरपणे हातोडी मारणे सुरू असते. अशाच वैचारिक गुलामगिरीत आपण आपल्या पक्षप्रेमाची बटन दाबून घरी येतो. इथे तुमची कारकीर्द संपते, पण आता पुढचे 5 वर्ष तुम्ही कसे जगाल हे ती बटन ठरवते. त्यामुळे ही जी प्रोडक्ट हॅमरिंग आहे ना, याचा उपयोग मार्केटिंगमध्ये आणि राजकारणात तुम्हाला नेहमी होताना दिसेल.